आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम जे आहे ते भारत देशावरती झालेत आणि याचे परिणाम नेमके कशावर होतात याचे खर्च काय आहे याची चर्चा जेव्हा आपण करतो त्यावेळेस गॅस पुरवठा असेल किंवा या गोष्टीची प्रामुख्यानं मेट्रो शहरात चर्चा केली जाते. मात्र ग्रामीण भागाला देखील याचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात शेतकरी जो आहे तो पुरता याच्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. मी आता कलिंगडाच्या शेतात आहे. या कलिंगडाची लागवड जर बघितली किंवा कलिंगडाचा आकार जर बघितला तर हे कलिंगड आता काढायला आलेलं आहे. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की हे कलिंगड जर बघितलं तर ₹1 किलोनं भाव हा जो व्यापारी आहे त्याचा दर ठरवला आहे. मग आता ₹1 दर असेल तर शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्च त्यात निघतो का किंवा वाहतुकीचा खर्च निघतो का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं या कलिंगडाचं करायचं काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. हे शेतकरी आहेत या परिसरातले सगळे कलिंगड उत्पादक आहेत, वेगवेगळी आहेत. मात्र यांच्यापुढे सध्या शेतमालाला भाव नाही ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. कलिंगडाचं नेमकं करायचं काय, कसं सगळं गणित आहे मला सांगा. किती एकरचं कलिंगड आहे, किती खर्च आला तर सगळं गोळाबेरीज करून सांगा मला. 2.5 एकर पर्यंत आहे टरबूज सगळं. किती खर्च आला तुमचा? 3-4 लाखापर्यंत खर्च आला सगळं सुरूपासून. हो, अपेक्षित काय आता भाव तुम्हाला? अपेक्षा 10च्या पुढून भेटावं म्हणजे 10च्या पुढे भाव किती मागतात बरं? किती 2-2.25 असं तर मागून ₹1 जाते. किलो. हो. हा, ₹1 किलो. ती बी चांगला माल नेते, बाकीचा मालच नेत नाहीत. जेवढं मोठा आहे नेते, बाकीचा माल तर नेतच नाही ते. ₹1 जर म्हणलं गणित जर लावलं तर तुमचा उत्पादन लागवडीचा किंवा वाहतुकीचा खर्च निघतो नाही निघत नाही साहेब, मग काहीच नाही, पर्यायच नाही त्याला. मग काय करता आता? काय मग रोटर नाही तर असंच वाटून टाकावलं जनावराला वगैरे. रोटर किंवा जनावराला दुसरी पर्याय नाही. दुसरा नाही पर्याय काय. तुम्ही बी शेतकरी आहेत, काय वाटतं ही सगळी परिस्थिती पाहताना, सरकारच्या घोषणा, सरकारच्या आश्वासनं, आत्ताच ही सगळी परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती शेतकरी सध्या अवघड आहे. जसं शासनानं गॅस सिलेंडरसाठी जे नियोजन आखलंय तसं शेतकऱ्याच्या मालासाठी नियोजन करावं ना शासनानं. काय तर आता हे माल असा आहे, 1 नंबर मालच घेऊन जाणार व्यापारी यातला ₹1-2, बाकी राहिलेला माल तर शेतात पडून राहील. आता यांचं सध्या असं झालं आहे की यांनी 2.5 एकर लावलेलं होतं कलिंगड, त्याचा खर्च आहे ₹3 लाख. ₹1 जर दिलं तर ₹1 लाख सुद्धा होणार नाहीत सगळ्या शेतात. अवघड परिस्थिती आहे. मला सांगा, गॅस टंचाई आली, पेट्रोलला रांगा लागल्या, प्रशासनाचं नियोजन होतं, शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्याकडे शासनाचं म्हणजे पूर्ण दुर्लक्षच आहे. कुठल्याही माला सोयाबीन असो, पुन्हा हरभऱ्याचा असो, हमी भाव जाहीर करतात पण त्या भावानं खरेदी सुद्धा होत नाही. आता मार्केटमध्ये हरभरा सुद्धा ₹52 चालू आहे, म्हणजे जाहीर भाव 5875 आहे. म्हणजे सगळं दुर्लक्ष आहे, कुठल्या शासनाचं म्हणजे नियंत्रण नाही आहे शेतीच्या बाबतीत. तर शेतकऱ्याच्या बाबतीत ते व्यवस्थित भाव ती भेटायला पाहिजे शेतकऱ्याला, नाहीतर पूर्ण उद्ध्वस्त होत चालला शेतकरी. शेतकरी टिकला तर देश टिकला असं म्हणलं जातं. मात्र प्रशासकीय व्यवस्था गॅस टंचाई झाली किंवा पेट्रोल टंचाई झाली तर त्याची तात्काळ उपाययोजना करते. मात्र शेतकऱ्याचं स्वप्न डोळ्यादेखत जे आहे ते उद्ध्वस्त होतं आहे. मग प्रशासकीय यंत्रणा कुठं आहे? प्रशासकीय यंत्रणा खरंच काम करते का? खरंच शेतकरी जगवण्याचं काम करते का? हा मोठा या निमित्तानं प्रश्न उपस्थित राहत आहे. आता या शेतकऱ्याची अवस्था पाहून सरकार नेमकं शेतकऱ्याबाबतीत काही धोरण आखतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, इडची, धाराशिव.